अक्कलकोटमध्ये लाचखोरीच्या प्रकरणानं पुन्हा एकदा पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याशी संबंधित एका प्रकरणात स्कॉर्पिओ वाहन आणि मोबाईल परत देण्यासाठी तसेच तक्रारदाराच्या नातेवाईकांना मदत करण्याच्या मोबदल्यात तब्बल 1,20,000 रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात पोलीस हवालदार राजशेखर रामचंद्र कोळी, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत दत्तात्रय देडे आणि त्यांच्या वतीनं काम करणारा खासगी व्यक्ती आकाश शरणप्पा काडरामे यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराची स्कॉर्पिओ गाडी त्यांच्या मित्रानं फिरण्यासाठी घेतली होती. मात्र ती एका गुन्ह्यात वापरल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी वाहन आणि तक्रारदाराच्या भावाचा मोबाईल ताब्यात घेतल्याचे सांगितले जाते. तसेच तक्रारदाराच्या वडिलांचे आणि काकांचे नाव गुन्ह्यात टाकून अटक करण्याची भीती दाखवत लाचेची मागणी करण्यात आल्याचा आरोप आहे. एसीबीने तक्रारीची पडताळणी करून सापळा रचला. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यासमोर आरोपी आकाश काडरामे याने 1,20,000 रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहात पकडले. या प्रकरणामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.